गुड मॉर्निंग. नमस्कार. गुड मॉर्निंग सर्व विद्यार्थी मित्र, सर्व आपला परिवार मंडळ, या सर्वांना माझा नमस्कार. सकाळचे 6 वाजलेत. आता व्हिडिओ करतोय. 5चा क्लास आहे. त्या क्लासमध्ये आल्यानंतरच हा व्हिडिओ कारण वेगळा वेळ मला मिळत नाही. तरी पण एक पॅशन आहे, तर काहीतरी नवीन विद्यार्थ्याला द्यावं आणि आपल्याही रेकॉर्ड राहील या उद्देशाने प्रत्येक व्हिडिओ करत असतोय. दुसरा कुठलाही उद्देश नाही, ओनली फॉर पर्पज एज्युकेशन. तर मित्रांनो, आज बायोलॉजी एक कन्सेप्ट घेतोय, डायजेस्टिव्ह सिस्टीम. यस, डायजेस्टिव्ह सिस्टीम इज अ इम्पॉर्टंट पार्ट्स आवर बॉडी. बा डायजेस्टिव्ह सिस्टीम जर बिघडली तर मला वाटते पूर्ण बॉडी बिघडत असतात. जेव्हा आपण आजारी पडतो तर आजारी पडण्याचं मेन कारण काय असेल तर डायजेस्टिव्ह सिस्टीम. डायजेस्टिव्ह सिस्टीम स्टार्ट फ्रॉम माउथ अँड एंड फ्रॉम एनस. ते यामध्ये स्टार्ट असतं. त्याच्यामध्ये एक पार्ट जे तो खूप महत्वाचा आहे तो म्हणजे स्मॉल इंटेस्टाइन अँड स्टमक. Stomach and small intestine, there are two parts important for in digestive system. बा जेव्हा तुम्ही फूड कंझ्युम करता, जेव्हा तुम्ही जेवण करता, फ्रुट्स तुम्ही जेव्हा खाता, ते सगळ्या गोष्टी जेव्हा स्टमक मध्ये एंटर होतात तर स्टमक मध्ये त्या ठिकाणी ते फूड पूर्ण पद्धतीनं डायजेस्ट होतं का? अजिबात नाही. त्या ठिकाणी पार्शली डायजेस्ट होतं. राईट, अर्धवट. ओके, पार्शली. ओके, त्या पार्शली डायजेस्ट करण्यामध्ये रोल असतो गॅस्ट्रिक ग्लँड, जे प्रोड्यूस करतं गॅस्ट्रिक ज्यूस. त्यात HCl, हायड्रोक्लोरिक ऍसिड, पेप्सिन अँड म्युकस या तिघांची भूमिका असते. हे तिघ त्यामध्ये एंटर केल्यानंतर त्याला डायजेस्ट पार्शली, पण नंतर फूड एंटर करतं स्मॉल इंटेस्टाइन मध्ये. आणि खरी डायजेस्शन त्या ठिकाणी, कारण तिथं कम्प्लीट डायजेशन पूर्ण होते फूड मध्ये. पण स्मॉल इंटेस्टाइनची लेंथ अकॉर्डिंग टू सायन्स, अकॉर्डिंग टू NCERT 6 मीटर. ओके, अकॉर्डिंग टू सायन्स 6 मीटर. There are 3 parts of small intestine. First part attached to stomach, duodenum. Middle part jejunum. And last part, ileum. There are 3 parts. First part duodenum, second part jejunum, and third part ileum. Ileum is the longest part of small intestine. Okay, ileum is the longest part of small intestine. मित्रांनो, कन्सेप्ट समजून घेत असताना लँग्वेजचा काही प्रॉब्लेम नाही, पण कन्सेप्ट जर एकदा तुम्ही छान समजलात तर कुठली एक्झाम आपण सहज क्रॅक करू शकतो. कारण स्मॉल इंटेस्टाइन इम्पॉर्टंट का? कारण त्या ठिकाणी लिव्हर जे प्रोड्यूस करते बाईल ज्यूस, ते त्या ठिकाणी येतं. पॅनक्रियास ज्यूस येतं, जे पॅनक्रिया रिलीज करते. हे ज्यूस का महत्वाचे? जेव्हा तुम्ही फूड कंझ्युम करता तर त्या फूड मध्ये कार्बोहायड्रेट्स, फॅट्स, प्रोटीन्स हे तिन्ही कंटेन आहेत. कार्बोहायड्रेट्सला डायजेस्ट करण्यामध्ये हेल्प करतं सलायवा मधलं एक टायलिन नावाचा कंटेन, अमायलेज. ओके, तो जे हार्मोन हे आहे ते हेल्प करते. पण जेव्हा तुम्ही आतमध्ये गेल्यानंतर आपल्या स्टमक मध्ये ऑलरेडी सांगितलं HCl, पेप्सिन आणि म्युकस. स्मॉल इंटेस्टाइन मध्ये गेल्यानंतर जे फॅट राहते, जे जास्त काळ आपल्या लार्ज स्मॉल इंटेस्टाइन राहते दीर्घकाळ, त्याला डायजेस्ट करण्यामध्ये हेल्प करते तुमचं बाईल ज्यूस फॅटसाठी, आणि प्रोटीन साठी पॅनक्रियास ज्यूस. हे सगळं त्याला डायजेस्ट करून मस्तपैकी त्याला पूर्ण ऍब्झॉर्ब करतं. कोण? तर स्मॉल इंटेस्टाइनच्या इनर साइडला काय आता मायक्रोविला आहे. त्या मायक्रोविला ते ऍब्झॉर्ब करतात आणि त्या ग्लुकोजला कन्वर्ट करायचं काम कोण करते? आपल्या पॅनक्रियास ग्लायकोजन फॉर्म मध्ये. म्हणजे आपण डायरेक्ट ग्लुकोज यूज करू शकत नाही. आपल्या फूड मध्ये लक्षात घ्या, आपल्या फ्रुट्स मध्ये डायसॅकराइड असतात, त्याला नॉर्मल मध्ये पुन्हा ग्लुकोज मध्ये पण मोनोसॅकराइड करतात आणि त्याचं परत कन्वर्ट कशामध्ये केलं जातं? ग्लायकोजन मध्ये. आणि ग्लायकोजन प्रोसेस इज इम्पॉर्टंट आहे आणि आपल्या बॉडीमध्ये ग्लायकोजन फॉर्म मध्ये एनर्जी स्टोअर होतं.
येस. तर त्या ठिकाणी तुम्ही जर प्लांटचा विचार केला तर प्लांटमध्ये काय असतं, जे फूड बनवतात ते स्टार्च फॉर्म मध्ये सेव्ह केलं जातं, आपल्यामध्ये ग्लायकोजन केलं जाते. म्हणून प्लीज स्मॉल इंटेस्टाइन इज अ इम्पॉर्टंट पार्ट्स. या व्हिडिओमध्ये 5-5 मिनिटाची व्हिडिओ करतोय, तर तुम्ही जरूर बारकाईने हेडफोन लावून बघत राहा. आपल्या व्हिडिओला लाईक करत चला, सबस्क्राईब करत चला. तुम्हाला या चॅनलवरती भरपूर ज्ञान मिळत जाईल. प्रत्येक इंटेन्शन कुठलंही नाही, फ्री ऑफ कॉस्ट. तुम्ही जरूर लॉंग टर्म मध्ये साध्या एक्झाम पासून म्हणजे तुमच्या क्लास 3च्या एक्झाम पासून युपीएससी पर्यंत प्रत्येक परीक्षेचं नॉलेज तुम्हाला मिळत जाईल. नीट, जेई, मल्टिपल, तलाठी, ग्रामसेवक, लिपिक, तहसीलदार, डीवायएसपी, एमपीएससी, राज्य जे जेवढे एक्झाम होतात त्या प्रत्येक एक्झामची माहिती मी तुम्हाला देत जाईन, ते पण उत्कृष्ट पद्धतीनं, ऑथेंटिक. ठीक आहे. ते स्मॉल इंटेस्टाईन नीट साठी लक्षात ठेवा, पण परंतु जनरल कुठल्या एक्झाम साठी जरूर लक्षात ठेवा, कारण सहज प्रश्न विचारला जातो की विच पार्ट ऑफ स्मॉल इंटेस्टाईन लेंदी. कोणता लेंथ आहे, तर एलियम. ते सगळं मी केलं आहे. तुम्ही हेडफोन लावून शांतपणे व्हिडिओ ऐका, पळवू नका, समजणार नाही. हे कुठलेही इंटेन्शन केलं आहे त्यासाठी प्लीज धन्यवाद. सहकार्य करा, लाईक करा, शेअर करत चला आणि सबस्क्राईब करत चला आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. ओके, कारण ते खूप महत्वाचं आहे. थँक्यू.